नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं परत आमच्या ब्लॉग मध्ये. आणि तुम्हाला सर्वांना आमच्याकडून एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी जास्त साडीच ते आणलो नाही. आता माझ्याकडं 4 साडी आणलेलो मी, त्याच्यातलं ऑलरेडी 3 मी घातलोय. आता दुसऱ्या सणाना त्याने आता ही एक साडी उरली आहे, तर मी ही साडी घातलोय. आणि मला ओंकार म्हणालाय की कशाला तुला फक्त साडी घालायची आहे म्हणून. तर मला सांगा तुम्ही एक की आम्ही रोज ऑफिसला जातो, ऑफिसला तर आम्ही जीन्स घालून जातो, ड्रेस घालून जातो. तर असं काहीतरी सण तर नसतं, आम्ही तेव्हा एवढं साडी घालतो नाही. आणि मेन मी सांगू काय, कधी पण कुठली पण पोरगी किंवा बाई असली तर तिला साडीचं थोडंसं नाद राहायला पाहिजे गाईज. का म्हणजे साडी म्हणजे काय असते, साडी छान दिसते साडी म्हणजे मला तर लई आवडते. मी तर फक्त एक निमित्त शोधत असतो की मी कधी साडी घालू म्हणून. आता पण मला ओंकार म्हणत होतं की बाई तू आता लई लेट लावणार आहेस बाई, आता साडी बिडी घालतलीस तर असं म्हणून. खरं मी 2 मिनिटमध्ये साडी घातलो हे बघा. दिशी ना काय, खरं मी छानच घातलंय मी, खरं म्हणजे छान साडी घातली. आणि ओमू लवकर आज उठून पूजा करून घेतलाय, तो फरशी पण तोच पुसून घेतलाय. का म्हणजे मी ऑफिसला जातो ना 5 दिवस, मग मी त्याला म्हटलेलं की ओंकार आणि मला लेट होईल रे उठायला असं म्हणून. कारण वर्क फ्रॉम होम असलं तर काय वाटत नाही की आपण जरासं लेट थोडं उठून पटकन घरातलं आवरून बसू शकतो कामाला. पण ऑफिस असलं डेली की लवकर उठून सगळं ब्रेकफास्ट वगैरे बनवून मला परत जायला लागतं ऑफिसला. मग मी म्हटलं की मी थोडंसंच लेट उठतो, माझं डोकं पण दुखत होतं माझं काल. मग उठून तो सगळं फरशी पुसून पूजा पण केलाय छान. आणि आता तो खाली गेलाय केळी आणतो म्हणून, नैवेद्य दाखवूया काहीतरी आणि मग जाऊया म्हणून देवळाला. आम्ही देवळाला जायला येतो पण इथं विठ्ठल रुक्मिणीचं नाही आहे मंदिर, मग आम्ही कृष्णाच्या मंदिरला जातो. आणि आज शनिवार पण आहे, मग आम्ही हनुमानच्या मंदिरला पण जाऊन येतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्ते. आणि आम्ही चाललोय मंदिरला आणि काय घातलंय साडीवर जॅकेट. मग ते कसं जाणार आम्ही एकदम आरामानं साडी. 12 वाजता. आणि किती साड्या आणलीस तू? दरवेळी वेगवेगळी झालं तर दिवस 4 आणलेलं साडी. 4 जास्त जायचं वाटतं. ही 4थी साडी बघ. आता 4 आणलेलं मी वेगळे वेगळे, मग ती सगळे घातलं होतं तिन्ही पण. मग आता ती तिन्ही पण आणि कसं रिपीट करू मी? रिपीट व्हायचं नाही काय? आता तिथं बेळगाव मध्ये रिपीट करायचं रे, लोकेशन चेंज बेंगलोर व्हायचं नाही. बेंगलोर मध्ये आता तिथं सगळं फोटो ते झाले. मग आता ही साड्या घेऊन येणार मी 4 आता तिकडं, आणि तिकडच्या वेगळ्या 4 साड्या आणि इकडं घेऊन येणार. मग आणि दुसऱ्या सणाला घालणार ते. चला जया चला. आम्ही आलोय डेस्टिनेशनला आणि असं नारळ बांधतात इकडं, सगळे विश मागतात आणि नारळ बांधतात. प्रसिद्ध आहे बेंगलोर मध्ये. प्रसिद्ध पण आहे, लई जण गर्दी पण आहे आज. बघूया आज जाऊन बघूया आता. आणि तुम्ही बघू शकता की इथं किती रश आहे. आणि इकडं लोक असं लाईन लावतात आणि त्यांनी एक रिसीट देतात, मग ते नारळ वगैरे घेतात आणि ते तिथं बांधतात. त्या दिवशी आम्ही पण अशी तुळशीची माळ वगैरे घेतलो. आणि तिथं हनुमानजीचं मंदिर होतं, महागणपतीचं मंदिर होतं, शंकरजीचं सुद्धा मंदिर होतं आणि दत्तांचं पण मंदिर होतं. मग आम्ही तसंच माळ वगैरे होती ती सगळ्यांना थोडी थोडी तुळशीची माळ घातलो. का म्हणजे एकादशी होती आणि त्या दिवशी आम्ही श्रीकृष्ण आणि विठ्ठल रुक्मिणींना त्यांना आम्ही तुळशीची माळ घालतो. आणि मंदिरमध्ये आल्यानंतर आता एवढं छान पॉझिटिव्हिटी वाटतंय. आणि मी आणि ओमू तिथं छान शांत बसलेलो. आणि नंतर प्रसादासाठी पण इथं लाईन असते. आणि तुम्ही बघू शकता की हे बघा, इथं मी तुम्हाला जसं सांगितलेलं की असं नारळ असतंय आणि ते सगळेजण लोक एक एक घेतात रिसिप्ट घेऊन आणि त्यांची इच्छा व्यक्त करून बांधतात. दर्शन छान झालंय आमचं. आता चाललो आम्ही घरी. उशीर पण झाला, भरपूर गर्दी होती म्हणून उशीर झाला. आणि आंबू जॅकेट पण घालाले वापस बॅक टू फॉर्म. आणि दर्शन छान झालं खरं. गर्दी आज एकादशी शनिवार. आणि लाईनला थांबलोय मी. प्रसाद संपलाय तरी पण कोण सांगितलं तर लाईन चालतच झाली ती. आणि आलो मग वापस. मला भूक लागली म्हणून आम्ही थांबलोय ज्यूस प्यायला. सकाळपासून काय नाही म्हणजे ज्यूस पिऊन जाणार. कसं आहे, छान आहे. मी इकडेच थांबतो दरवेळेला. मँगो मिल्कशेक. मँगो मिल्क शेक.
आणि येता येता मग थोडे बटाट्याचे सॉल्टी चिप्स आणि केळ्याचे चिप्स पण आम्ही घेऊन आलो. आता जस्ट येऊन बसलोय दोघं पण. मग कशी होती गर्दी? गर्दीला होती आमच्याकडे सगळे जाणार की. होय आज दर्शनला, एकादशीने. हा. तसंच आम्ही हे घेऊन आलोय तर बसून खातो. केळ्याचे चिप्स उपवास म्हणून. आणि आज दोघांचा कडक उपवास झालाय का म्हणजे एकदम कडक उपवास झालेला आहे. सकाळी 2 केळी, नंतरला मिल्क शेक आणि नंतर आम्ही आत्ता काहीतरी खाणार. आता काय ते करणार. सकाळी लवकर उठलेलो आणि सगळं क्लिनिंग बिनिंग करून जायचं म्हणजे ते लांब पण आहे. आणि मंदिरमध्ये 2 तास लागले. 2 तास वरती जायला यायला तर मला 5 तास लागले. एवढी गर्दी होती. हा टोटल 5 तास लागले. एवढी गर्दी होती. शंभू दिवा लावले संध्याकाळची वेळ. आता आम्ही स्वामींना छानपैकी माळ करूया आणि ती घालूया तुळशीची. हा येस डन. तुला पण काहीतरी करून देते. आणि अमृता काय ते घराले बाबा बटाटे फेवरेट अमृताचे बटाटे. मी युट्यूबवर ते एक बघितलंय रेसिपी. मी तुम्हाला पण सांगतो एकदम इझी आणि मस्त रेसिपी आहे. छान पण लागतंय ते. तू फर्स्ट टाइम करालीस आणि छान लागते म्हणालीस होय आणि सगळ्यांना सांगणार पण. ऑब्विसली ते छानच होणार नाही कारण ते सिम्पल म्हणजे आणि बटाटेच आहे. हा मग ऑब्विसली ते चांगलंच होणार. ते छानच होणार. मी आता करून देतो तुला. तू खाऊन बघ ते चांगलं काय लागतंय की नाही म्हणून. लागणारच आहे ते छान. करूया. मी पण हेल्प करतो तुला. दोघं मिळून करूया. ठीक आहे चल. तू मिरची कट करून दे. मिरची कट करून ठीक आहे. मी करतो म्हणजे ओंकार मी करतो म्हणून नाही. फक्त 2 मिनिट मध्ये पटकन करून टाकला. तू असं करू आणि हात पण दुखतो म्हणून कसं करू वय काय सांगायला ऐका जरा. अनेकदा कसं करू काय रे बाबा. मस्ती करतो मी. आणि असं कीस स्वच्छ धुवून घ्यायचं आणि हे शेंगदाणे तुमच्या गाडीला लावून द्यावं जरा असं लावून द्या जरा गाडीला तुमच्या. तर या बटाट्याच्या कीसमध्ये ते शेंगदाण्याचं कूट असते ते घालायचं आणि ओली मिरची मिक्सरला लावून आणि सॉल्ट आणि फक्त सेट व्हायला ठेवायचं ते. आणि अमृतानं माळ केले तुळशीची महाराजांना. किती टेंबू? टोटल असं 11 पेंडी तसे. 11 पेंडीज. 11 पेंडी अशी माळ. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आणि आंबून मॅरिनेट करायला ठेवले न्यू डिश. कुणाला बी माहित नाही फक्त अमृताला माहित आहे ही डिश. आणि ती आज मी ट्राय करणार आणि बघूया चांगलं झालं तर मी पण सांगतो तुम्हाला. भीती वाटली जरा. काय भीती वाटायचं त्याच्यात फक्त बटाटा आहे, शेंगदाणा आहे, ओली मिरची आहे आणि थोडस सॉल्ट आहे एवढंच. बघूया उपवास काय तर करायला ते. आणि काही एक्स्ट्रा घालायचं नाही त्याच्यात. आता उमूला पण एक काम लावलंय मी की त्याला 108 अशी पानं साईडला करून ठेवू कारण आम्हाला एक एक जप करत स्वामींच्या इथं हे करायचं अर्पण करायचं आहे म्हणून. जर आम्ही बेळगावला गेलो असतो तर तिथे केंद्रामध्ये केलो असतो पण आता आम्ही इथं पण आमच्याकडे स्वामी आहेत मग आम्ही इकडे करूया. ठीक आहे. मग तो ओमू करायलाय आणि मी तोपर्यंत मग जातो आणि ते माझं डिश करून येतो छानपैकी. डिश नवीन डिश. आणि आम्ही इथं 2 जण मिळून 108 असं पानं घातलोय. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः म्हणून स्वामींच्या इथं. तुम्ही बघू शकता इकडं. होय 108 पण घातलंय मी. होय. आणि मी असं निवेद पण केलोय आज. बटाट्याचे आणि ह्याचे वडे छोटे छोटे आणि आंबूची रेसिपी आणि दही साखर. आंबूची रेसिपी आज देव पण टेस्ट करणार. आणि अंबूनं मस्तपैकी उपवासाची थाली केली माझ्यासाठी आणि पूजा करून झाल्यानंतर मग नैवेद्य दाखवलं मी सगळं. मग अमृताने माझ्यासाठी स्पेशल नवऱ्यासाठी थाली केले. तुम्ही बघा बघत काय काय. हे जे डिश अमृताची नवीन
चिप्स, केळ्याचे चिप्स आणि शिकरण. शिकरण आणि ह्याच्याकडनं लावून खायला आणि द्यायचं. दही लावून. थँक्यू. ह्याच्यामध्ये मनुके पण घातलं बघ मी तुझ्यासाठी मनुके स्पेशल. काढलीस? होय ह्याच्यामध्ये बघ मनुके दोघं घातले. मिळून काय की हा तोपर्यंत तू पहिला पण आण टेस्ट जा. कर की तू आणि कसं झालंय सांग मला. टेस्ट करायलाच पाहिजे का मी? बघा टेस्ट करून सांगूया. असंच पण खाऊ शकतास पहिला, नाही तर दही लावून पण खाऊ शकतास. मस्त झालंय. छान झालंय. एक नंबर. सपक झालाय असणार तुला बहुतेक. तुला बरोबर झालंय. मसालेदार आवडतंय होय की नाही? तुला छान झालंय, मसालेदार मस्त आवडतंय झालंय. बट उपवासाला असं सपकच खायचं असतंय. मस्त झालंय. छान झालंय. ओके थँक्यू. थँक्यू. तू पण आण जा, दोघं मिळून खा. अरे मी काहीतरी विसरलो वाटतं. खजूर द्यायचं विसरलो तुला. खजूर एक मिनिट. तंदूर पण हा. आज काय उपवास कसला उपवास पकडून ठेवलो रे बाबा. रोज उपवास पकडू काय आता? हे असलं जर खायला दिले तर रोज उपवास पकडू. तर ओके गाईज, आजचा आमचा दिवस एकदम मस्त होता, एकदम छान होता. आणि मस्त झालेली अमृताची रेसिपी पण छान छान झालेली, एकदम मस्त. फर्स्ट टाइम खाल्लं मी असलं काय बटाट्याचं, लई भारी झालेलं. होय छान तुम्ही पण झालेलं. try तुम्ही करा. नक्की ट्राय करा आणि आमचा नेक्स्ट व्लॉग नक्की बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज. बाय बाय. बाय बाय.